नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के विथ ए के या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण जनरल नॉलेजचे काही सामान्य कॉमन पोलीस भरतीला आणि इतर स्पर्धा परीक्षाला विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न तुम्ही सुद्धा ऐकून किंवा वाचून सोडवू शकता. चला तर या व्हिडिओला सुरू करूयात. प्रश्न 32 आपला चालू होता. मागील व्हिडिओमध्ये 32 पर्यंत प्रश्न झाले होते, तर आता आपण प्रश्न 32 पासून याला सुरुवात करूया. चला तर प्रश्न म्हणजे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला आहे? यामध्ये ऑप्शन आहेत पिंगळी व्यंकय्या, गांधीजी, नेहरू आणि टिळक. तर याचं उत्तर आहे पिंगळी व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केला आणि तिरंगा ध्वजाची रचना केली होती. प्रश्न 33, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे असं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ऑप्शन आहेत कृष्णा, भीमा, तापी आणि गोदावरी. तर उत्तर आहे गोदावरी आणि गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिले रेल्वे कोणत्या 2 ठिकाणादरम्यान सुरू झाली? मुंबई ठाणे, मुंबई पुणे, कोलकाता हावडा, दिल्ली आग्रा. उत्तर मुंबई ठाणे. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे धावली. प्रश्न 35, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. उत्तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार आहे. त्यानंतर प्रश्न 36, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? जय जय महाराष्ट्र माझा, पुन्हा महाराष्ट्र घडवूया, जय जय महाराष्ट्र माझा किंवा जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा राज्य महान. तर याचं उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न 37, शालेय शिक्षण खात्याचे मुख्यालय कोठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. उत्तर मुंबई. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे, सोलापूर, सांगली, अहमदनगर. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? केवळ कला, केवळ विज्ञान, राष्ट्रसेवा, सर्व क्षेत्रे. उत्तर सर्व क्षेत्रे. महाराष्ट्रात पहिली विद्यापीठ कुठे स्थापन झाली? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक. उत्तर मुंबई. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न 41, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या नावानेही ओळखली जाते? रावली, नीलगिरी, पश्चिम घाट, हिमालय. तर सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखली जाते. प्रश्न 42, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? कोलकाता, मुंबई, चेन्नई, कांडला. उत्तर आहे मुंबई हे धरण भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. प्रश्न 43, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यफळ कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यफळ हे तामन किंवा मोठा बोंडारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? सिंह, वाघ, हरिण, हत्ती. उत्तर वाघ. प्रश्न 45, भारतीय संसदेमध्ये किती सभा आहेत? 1, 2, 3, 4. उत्तर 2. भारतीय संसदेमध्ये एकूण 2 सभा आहेत. लोकसभा आणि राज्यसभा अशा 2 सभा आहेत. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? गुलाब, कमळ, ताम्हण, चाफा. उत्तर भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. वंदे मातरम कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर,
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, नेहरू, सुभाषचंद्र बोस. उत्तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. महाराष्ट्रातील दुसरी राजधानी कोणती आहे? नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर. तर याचं उत्तर नागपूर. भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर. उत्तर 26 जानेवारी. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1956, 1 मे 1960, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947. उत्तर 1 मे 1960. भारतात शेतकऱ्यांचा राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश. उत्तर पंजाब. 52. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, सातारा, पुणे. उत्तर त्र्यंबकेश्वर. 53. भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत? 5, 6, 7, 8. उत्तर 6. 54. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? उत्तर रायगड, चित्तोडगड, सिंहगड, अजिंक्यतारा. उत्तर चित्तोडगड. प्रश्न 55. भारतात सर्वप्रथम संगणक कुठे बसविण्यात आला? दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता. उत्तर कोलकाता. 56. लोकसभा सदस्यांची कमाल मर्यादा किती आहे? 450, 500, 545, 600. उत्तर 545. प्रश्न 57. महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते आहे? उजनी, जायकवाडी, भीमा, वरसगाव. उत्तर जायकवाडी. 58. भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती? हिंदी, संस्कृत, तमिळ, तेलुगू. उत्तर तमिळ. प्रश्न 59. सविनय कायदेभंग आंदोलन कोणी सुरू केले? सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, नेहरू, भगतसिंग. उत्तर महात्मा गांधी. प्रश्न 60. महाराष्ट्रातील शेती विद्यापीठ कुठे आहे? पुणे, नाशिक, लातूर, परभणी. उत्तर परभणी.